नमस्कार मित्रांनो, आज बनवणार आहे मस्त मुगचा लोणजी. आणि लोणजी इतकी सुपर लागते जी हातची लयच. म्हणून मस्त आता आंबे आणले वावरातून तोडून आणि मस्त फोडून घेतले. आणि आता हिनं सामान पण काढून घेतलं. तर लोणजीच्या अशा लोणच्यावानीच फाका करून घ्यायच्या बघू शकता तुम्ही. आणि अगोदर आंबे स्वच्छ धुवून घेतले. तर आता आंबे फोडून घेतले. हे बघा, हे फोडणंच चालू आहे इकडं. आणि याला एक वेळा एकदम मस्त पाण्याने धुवून घ्यायचं नंतर. तर बघून घ्या. तर खडे मसाल्यामध्ये तेजपत्ता घेतला आणि बाकीचे हे खडे मसाले घेतले जे साधारण असतात ते. आणि लसण घेतलाय, 2 गाठे शिलून घेतले, वाटून घेतला लसण. कढीपत्ता घेतला आणि एक गुळाची भेली घेतली आहे खिसून बघू शकता. आणि इकडे मोहरी, जिरं, सोप, कस्तुरी मेथी, लाल तिखट, मीठ आणि हळद, गरम मसाला. आणि इकडे धने पावडर पुडी बोलावलेली आहे. तर यांचा आता फोडून झालेले आंबे. तर आता मी लोणजी बनायला मस्त सुरुवात करते. तोपर्यंत तुम्ही हे आंबे व्यवस्थित पाण्यामधून धुवून काढा. बरं ठीक आहे, टेन्शन नको घेऊ. मस्त चकाचक धुवून देतो. तुम्हाला काम सांगाच लागते मला. तर आता मी गॅस ठेवून घेते. याच्यामध्ये 3 मापलं तेल टाकून घेते. तर आता मी इकडे खडे मसाले टाकून घेते. तर 1 चमचा मोहरी टाकायची, थोडीशी जास्त. 1 चमचा सोप, थोडस जिरं. त्या खडा मसाल्यामध्ये जिरा आहे म्हणून थोडस घेतलं. आणि हे खडे मसाले, याच्यात सगजिरा आणि वेलची, हे तेजपत्ता, सगळे खडे मसाले टाकून घ्यायचे. तर आता टाकते. ही टाकला गोडनिंबाचा पाला आणि हा लसण. लसण चांगला अगय पगय टाकायचा. तर आपले मसाले हे व्यवस्थित झालेले आहेत. इकडे बघा, 1.5 चमचा लाल तिखट घेतलाय, 1 चमचा गरम मसाला आणि 2 चमचे धने पावडर, अर्धा चमचा हळद आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलाय. तर याच्यामध्ये मी टाकून देते. हे व्यवस्थित फिरून घ्यायचं. तर आता ह्या आंब्याच्या फोडी मी चांगले धुवून घेतल्या ननदबाईने. तर याच्यामध्ये आता मी हे टाकून देते. हे व्यवस्थित फिरून घ्यायचं. हे व्यवस्थित मिसळून घ्यायचं. तर आता याच्यामध्ये मी 1 ग्लास पाणी टाकून घेते शिजण्यासाठी. थोडं आणखी लागणार, आणखी टाकते मी. आपल्याला हवं असलं थोडस वरता आलं पाहिजे याच्यात पाणी. आता हे असंच 5-10 मिनिटं शिजू द्यायचं आणि नंतर टाकायचं याच्यामध्ये गुळ. तर 10 मिनिटं झालेले आहे. आता याचं झाकण काढून घेते बघा. आणि याच्यामध्ये आता मी टाकून घेते हा गुळ. तर 1 भेली गुळाची मी खिचून घेतलेली आहे. तर मी लोणजी करता आंबट आंबे होते म्हणून 1 भेली टाकत आहे. तुम्ही जर कमी असतील तर कमी टाका. तर आंबट गोड आपली लोणजी तयार होणार आहे. बस. तर याला आता असंच 10-15 मिनिटं शिजू द्यायचं. तर हे बघा, आपली लोणजी शिजून तयार झालेली आहे.
तर आता मी याला खाऊन दाखवते तुम्हाला. काय जबरदस्त दिसत आहे ना. खायला पण जबरदस्त झाले आहे. हे जेवणासोबत एवढी मस्त लागते आणि तसे बी आंबट गोड तिखट आणि एवढा मस्त असा लोणच्यापेक्षाही चांगली लागत आहे. तर या लुंजी खायला तर मी आता जेवणासोबत खा. तर ही लुंजी तुम्ही 10-15 दिवस अशीच खाऊ शकता आणि याच्या पुढे टिकवायची असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून 1 महिना पण ही राहू शकते. हे बेकार होणार नाही. आणि याने तुम्ही जर 1 पोळी खात असाल तर नक्की 2 पोळ्या खाल. एवढं मस्त जेवण याने धकते. तर बनवून बघा आणि खाऊन बघा. चला, मस्त झाली आहे लुंजी. चला तर भेटूया अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपींच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.